नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण आता बघणार आहोत इयत्ता 8वी विज्ञान पाठ पहिला, सजीव व सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण. म्हणजे सजीव सृष्टी आणि सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण का करावं लागलं याविषयी आपण या पाठात बघणार आहोत. तर यामध्ये बरेचसे सायंटिस्ट आले. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं नाव म्हणजे कार्ल लिनियस यांचं. कार्ल लिनियस यांनी 1735 मध्ये दोन सृष्टीत सजीवांना विभागले, ती म्हणजे प्राणी आणि वनस्पती सृष्टी. त्यानंतर आलेला सायंटिस्ट म्हणजे 1866 साली हेकेल यांनी ही सृष्टी 3 भागामध्ये विभागली, प्राणी, वनस्पती आणि प्रोटिस्टा. त्याच्यानंतर 1925 मध्ये चॅटन नावाचे सायंटिस्ट आले आणि त्यांनी 2 गट केले, अधिकेंद्रकी आणि दृश्य केंद्रकी. आणि त्यानंतर आलेले कोपलँड म्हणजे 1938 मध्ये त्यांनी ही सजीव सृष्टी 4 भागामध्ये विभागली, ती म्हणजे मोनेरा, प्रोटिस्टा, वनस्पती आणि प्राणी. आता कार्ल लिनियसने जी बायनोमियल पद्धत दिली, म्हणजेच द्विनाम पद्धती जी दिली, ती म्हणजे काय होती, तर ह्याचा उपयोग काय झाला. बायनोमियल पद्धती म्हणजे त्याच्या नावाप्रमाणे त्याच्यामध्ये 2 नावं असतात. एक पहिलं नाव असतं ते जिनसचं आणि दुसरं स्पेसीसचं. तर जिनस म्हणजे जाती आणि स्पेसीस म्हणजे प्रजाती. तर ह्याच्यामुळे काय झालं, पूर्ण जगभर आपण कुठेही गेलो तरी एका सजीवाला त्याच नावाने ओळखलं जातं. उदाहरणार्थ आपण जर भारतामध्ये आंबा म्हटलं तर आपल्या समोर एक फळ येतं, रसाळ असं फळ येतं. परंतु आपण अमेरिकेला गेलो किंवा ऑस्ट्रेलियाला गेलो तर तिथे आंबा म्हटलं तर कोणीही तुम्हाला आंबा देणार नाही. पण त्याच्यासाठी त्याला एकच नाव असावं जगभरामध्ये. आणि म्हणून कार्ल लिनियसची जी पद्धती आहे, द्विनाम पद्धती, त्यानुसार त्या आंब्याचं नाव आहे मँजिफेरा इंडिका. तुम्ही जगात कुठेही गेलात, न्यूझीलंडला जा किंवा इंग्लंडला जा, सर्वकडे तुम्हाला आंब्याला एकच नाव आहे, मँजिफेरा इंडिका. तर आता आपण ह्या पाठामध्ये बघणार आहोत की वर्गीकरण करण्याची गरज का भासली आणि त्याच्यामध्ये कोणत्या सायंटिस्टने महत्त्वाची भूमिका बजावली ते आपण पुढील स्लाइडमध्ये बघणार आहोत. बघा, जैवविविधता व वर्गीकरणाची आवश्यकता म्हणजे बायोडायव्हर्सिटी अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन. आता बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय, आपण जंगलात गेलो की आपल्याला असंख्य निरनिराळ्या प्रकारच्या वनस्पती आढळतात. मग त्यांची जी विविधता आहे त्यालाच बायोडायव्हर्सिटी असं म्हटलं जातं. एवढ्या प्रचंड प्रमाणात असलेल्या वनस्पती आणि प्राणी यांचं वर्गीकरण करून त्यांचा अभ्यास करणं सोयीचं जावं म्हणून त्या सजीवांचे गट व उपगट करण्यात आले. आता तुम्हाला माहीतच असेल की 2011च्या गणनेनुसार समुद्रामध्ये आणि पृथ्वी तळावर जवळजवळ 87 दशलक्ष इतके सजीव होते. मग एवढ्या मोठ्या प्रमाणावर आणि एवढ्या प्रचंड संख्येने असलेल्या सजीवांचं वर्गीकरण करणं हे खूपच आव्हानात्मक असं काम होतं. आणि ते करण्यासाठी त्याचे गट व उपगट केले, यालाच वनस्पतीचं किंवा सजीव सृष्टीचं वर्गीकरण असं म्हटलं जातं. आता हे करण्याचं महत्त्वाचं काम केलं तर रॉबर्ट होर्डिंग विटाकर यांनी. त्यांनी 1969 मध्ये हे वर्गीकरण केलं. हे अमेरिकन परिस्थितिकी तज्ञ आहेत, म्हणजे इकॉलॉजिस्ट आहेत. त्यांनी यांना वेगवेगळ्या गटामध्ये विभागलं आणि त्याच्यासाठी काही निकष लावले. ते निकष कोणते होते याच्याविषयी आपण आता पुढील स्लाइडमध्ये बघणार आहोत. बघा, वर्गीकरणासाठी लागणारे निकष, त्याच्यात पहिला आहे पेशींची जटिलता म्हणजे कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर. आता कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर म्हणजे काय, तर अधिकेंद्रकी व दृश्य केंद्रकी पेशी. आता मी तुम्हाला एक्सप्लेन करतो की अधिकेंद्रकी पेशी म्हणजे काय. अधिकेंद्रकी पेशी ज्या असतात त्या मायक्रोस्कोप खाली बघितल्या की त्याच्यामध्ये वेल डिफाइंड न्यूक्लियस नसतो किंवा इतर पेशी अंगके जसे गॉल्गी कॉम्प्लेक्स, व्हॅक्युएल्स किंवा रायबोझोम्स अशा प्रकारची पेशी अंगके दिसत नाहीत. याच्यामध्ये न्यूक्लियस म्हणजे केंद्रकामध्ये असलेलं कंटेंट जे आहे ते इतस्ततः पसरलेलं आपल्याला दिसतं पेशीमध्ये. म्हणजेच न्यूक्लियसमध्ये काय असतात तर डीएनएचे थ्रेड्स असतात. आपल्या पेशीमध्ये सुद्धा डीएनएचे थ्रेड असतात. मग अधिकेंद्रकी पेशीमध्ये अशा प्रकारचा न्यूक्लियस वेल डिफाइंड दिसत नाही. त्याचप्रमाणे दुसरी आहे दृश्य केंद्रकी. दृश्य केंद्रकी पेशीमध्ये अधिकेंद्रकीच्या विरुद्ध म्हणजेच त्याच्यामध्ये आपण जर मायक्रोस्कोप खाली बघितली ही पेशी तर आपल्याला त्याचा न्यूक्लियस वेल डिफाइंड दिसतो. उदाहरणार्थ अमिबा, जो आपण पुढल्या मोनेरा किंवा प्रोटिस्टा हे जेव्हा अभ्यास करू सृष्टींचा त्यावेळेला ह्याचा स्टडी करणार आहोत. दुसरा निकष आहे तो म्हणजे सजीवांचा प्रकार. आता सजीवांचा प्रकार म्हणजे एक पेशी आहेत की बहुपेशी आहेत. एक पेशी प्राणी म्हणजे कोण, तर युग्लिना, अमिबा यांसारख्या प्राण्यांना एक पेशी प्राणी म्हणतात. आता एक पेशी प्राण्यांमध्ये
सर्व ज्या गोष्टी असतात म्हणजे उदाहरणार्थ डायजेशन किंवा रेस्पिरेशन या सर्व गोष्टी एकाच पेशीमध्ये होत असतात. म्हणजे समजा अमिबाला कोणतंही अन्न दिसलं तर त्याला एंगल्फ करण्याचं म्हणजे त्या सभोवताली कॅव्हिटी निर्माण करण्याचं काम अमिबा आपले आभासी पाय तयार करून पुढे चालत जाऊन करतो. आता आभासी पाय म्हणजेच त्याला सिडोपोडिया किंवा छदमपाद असं म्हटलं जातं. आता हे काम एक पेशीमध्ये होतं. आणि बहुपेशीय सजीव म्हणजे कसे असतात तर आपण ह्युमन बिंग म्हणजे माणूस हा बहुपेशीय प्राणी आहे. त्याच्यानंतर आपण आपल्या सभोवताली बघणारी गाढव किंवा हत्ती किंवा घोडा हे सर्व बहुपेशीय प्राणी आहेत. यांच्यामध्ये पेशींपासून उती बनतात, उती म्हणजेच टिश्यू तयार होतात, टिश्यूंपासून ऑर्गन्स बनतात, ऑर्गन्स म्हणजे इंद्रिय, आणि ऑर्गन्स पासून पुढे सिस्टीम्स बनतात आणि सिस्टीम पासून आपलं एक कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर तयार होतं. आणि यामध्ये ज्या पेशी समजा डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये असलेल्या पेशी त्यांचं काम डायजेशन करण्याचं असतं. आणि अशा प्रकारे ह्या सजीवांचा अभ्यास आपण यांच्या निकषाद्वारे करणार आहोत. तिसरा निकष आहे तो म्हणजे पोषणाचा प्रकार. आता पोषणाचा प्रकार म्हणजे वनस्पती ह्या स्वयंपोषी असतात. आता वनस्पती स्वयंपोषी का बरे असतात? कारण वनस्पतीमध्ये त्यांच्या पानांमध्ये जो हिरवा रंग दिसतो तो हरित लवकांमुळे आलेला असतो. आणि हरित लवक काय करतात तर मुळातून आलेलं पाणी, सूर्यप्रकाश आणि कार्बन डायऑक्साईड याच्यापासून त्यांचं अन्न बनवतात. हे अन्न म्हणजे C6H12O6 म्हणजे ग्लुकोजचे मॉलिक्युल्स बनवतात आणि त्याच्यापासून ते स्वतःचं अन्न स्वतः बनवतात. म्हणून त्यांना स्वयंपोषी किंवा ऑटोट्रॉफ सुद्धा म्हटलं जातं. याच्यामध्ये दुसरा प्रकार आहे तो म्हणजे कवके. ही परपोषी असतात. म्हणजे मृत अवशेषातून आपलं अन्न शोधून काढण्याचं काम हे कवक करत असतात. उदाहरणार्थ आपण भाकरीचा तुकडा असा मॉइस्ट कंडिशन मध्ये फेकला किंवा आर्द्रता जिथे असेल तिथे फेकला तर त्याच्यामध्ये काही दिवसांनी सफेद कलरचे तंतू तयार होतात, व्हाईट फायबर्स तयार होतात. आणि ते तंतू म्हणजेच ही कवके असतात. आणि त्यांचा कलर जो आहे, त्यांचा रंग जो आहे तो सफेद आहे कारण त्यांच्यामध्ये हरित लवक नाही. त्याच्यामध्ये दुसरा प्रकार आहे प्राणी म्हणजेच परपोषी. आता समजा ससा आहे, ससा काय खातो तर गवत खातो. सशावर जगणारे इतर प्राणी आहेत म्हणजे हे एकमेकांचं भक्षण सुद्धा करून जगू शकतात. आता चौथा निकष जो होता जो विटाकरने लावला होता तो म्हणजे जीवन पद्धती म्हणजेच लाईफस्टाईल. उत्पादक म्हणजे आता वनस्पती या उत्पादक असतात. सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने प्रकाश संश्लेषण करून ते आपलं अन्न बनवतात, आपल्याला माहितच आहे, आणि म्हणून त्याला उत्पादक म्हटलं जातं. त्याच्यानंतर भक्षक, त्यांच्यावर अवलंबून असलेले जे प्राणी आहेत ते भक्षक झाले. आणि हे सर्व झाल्यानंतर जीवनाच्या शेवटला तो कुठलाही सजीव मरतो आणि तिथे त्याचं विघटन करणं खूप गरजेचं आहे. तर कवक हे त्यांचं विघटन करतात. हे जीवन पद्धतीमध्ये आपण बघणार आहोत. आणि पाचवा निकष जो आहे तो वर्गानुवंशिक संबंध म्हणजेच फायलोजेनेटिक रिलेशनशिप. आता फायलोजेनेटिक रिलेशनशिप मध्ये आपण आधी केंद्रकीपासून दृश्य केंद्रकीपर्यंत ज्याच्यामध्ये न्यूक्लियस आहे आणि ज्याच्यामध्ये न्यूक्लियस नाही अशा पेशींचा संबंध बघणार आहोत. त्याचप्रमाणे एक पेशीय सजीवांपासून बहुपेशीय सजीवांपर्यंत आपण त्यांचं वर्गीकरण कसं करावं याविषयी बघणार आहोत. आता बघा, वर्गीकरण का करावं लागलं तर वर्गीकरण करण्यासाठी महत्वाचे काही घटक आहेत ते आपण इथे बघणार आहोत. पहिली गोष्ट म्हणजे समजा एका रूम मध्ये 1ली ते 10वी पर्यंतची इंग्लिश मीडियम आणि मराठी मीडियमची पुस्तकं इतस्ततः पसरलेली आहेत आणि आपल्याला त्यातून 8वी आहेत त्याचं विज्ञानाचं पुस्तक मराठीमधून काढायचं असेल तर आपण पहिले तिथे रूम मध्ये जाऊन तिथे सर्व पुस्तकं शोधू आणि त्याच्यानंतर अर्धा ते पाऊण तासाने आपल्याला विज्ञानाचं पुस्तक मिळेल. मग जर ती सर्व पुस्तके एका स्टॅकवर लावून ठेवली 1ली पासून 10वी पर्यंतच्या मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियमच्या तर आपण इझिली 2 मिनिटांमध्ये ते पुस्तक शोधून काढू शकतो. म्हणजेच हे वर्गीकरणामुळे शक्य झालं. तसंच सजीवांच्या आढळणाऱ्या 87 दशलक्ष जाती आणि त्यांच्या प्रजाती ह्यांना जर अभ्यासायचं असेल तर त्यांना सुद्धा वर्गीकरणाच्या द्वारे वेगळं केलं पाहिजे. आणि म्हणून आता आपल्या समोर जी स्लाइड दिसते त्याच्यामध्ये पंचसृष्टी वर्गीकरण पद्धती म्हणजे काय ते आपण बघणार आहोत. म्हणजे याच्यामध्ये 5 सृष्टींचा अभ्यास केला जातो. याच्यामध्ये सजीव, आदिकेंद्रकी आणि दृश्य केंद्रकी. आदिकेंद्रकीमध्ये म्हणजेच तुम्हाला मी सांगितलं होतं की आदिकेंद्रकीमध्ये वेल डिफाईन्ड न्यूक्लियस नसतो आणि दृश्य केंद्रकीमध्ये वेल डिफाईन्ड न्यूक्लियस असतो. म्हणजे मायक्रोस्कोप खाली आपण तो न्यूक्लियस पाहू शकतो. आता आदिकेंद्रकीमध्ये कुठले सजीव आहेत तर एक पेशीय आणि त्यांची सृष्टी कुठली आहे? सृष्टी पहिली ती मोनेरा आहे, ती आपण पुढे या पाठात बघणार आहोत. दृश्य केंद्रकीमध्ये एक पेशीय आणि बहुपेशीय. एक पेशीय म्हणजे सृष्टी कोणती आहे तर प्रोटिस्टा
आणि बहुपेशीयमध्ये 3 सृष्टी असतात. सृष्टी तिसरी कवके, त्यांना पेशीभित्तिका असणारे पण प्रकाश संश्लेषण करू न शिकणारे. म्हणजे पेशीभित्तिका आहे पण प्रकाश संश्लेषण म्हणजे याच्यात हरितलौह नाही आहेत आणि म्हणून कवके जी असतात ती इतर कार्बनी पदार्थांवर अवलंबून असतात. सृष्टी 4 अत्यंत महत्वाची सृष्टी वनस्पती. या जर वनस्पती या पृथ्वी तलावर नसत्या तर आपला सुद्धा निभाव इथे लागला नसता, कारण आपल्या ज्या सर्व गरजा आहेत अन्नाच्या त्या आपण वनस्पतीपासून फुलफिल करतो. आता वनस्पतीमध्ये पेशीभित्तिका असते, म्हणजे प्रद्रव्य पटलाच्या बाहेर म्हणजे सायटोप्लाझम आणि त्याच्या बाहेर जो सेल मेम्ब्रेन आहे त्याच्या बाहेर पेशीभित्तिका असतात. पेशीभित्तिका ह्या कडक असतात, कठीण असतात आणि त्याच्यामुळे झाडांचं खोड जे आहे ते आपल्याला कठीण लागतं. त्याच्यानंतर सृष्टी 5वी आहे ती म्हणजे प्राणी, आणि ह्यांच्यामध्ये पेशीभित्तिका नसते. आपल्या सुद्धा सेल्स आहेत, आपण सुद्धा प्राणीच आहोत आणि आपल्या सेल्स ज्या आहेत, आपल्या पेशी ज्या आहेत त्यांच्या बाहेर पेशीभित्तिका नाही तर फक्त प्रद्रव्य पटेल म्हणजेच सेल मेम्ब्रेन आहे. अशी ही पंचसृष्टी वर्गीकरण पद्धती आपण बघितली आणि त्याचा अभ्यास करून आपण इतर सजीव अभ्यासणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण या सेशनमध्ये ज्या काही स्लाइड्स बघितल्या त्याच्यामार्फत आपण काय शिकलो, तर कार्ल लिनियस यांचं योगदान कशा प्रकारे बायनोमियल पद्धतीमध्ये म्हणजे द्विनाम पद्धतीमध्ये आहे. त्याच्यानंतर त्यांच्या नंतर आलेले सायंटिस्ट त्यांनी कशा प्रकारे सृष्टीचं वर्गीकरण केलं. त्याच्यानंतर विटाकर, रॉबर्ट होर्डिंग विटाकर यांनी सजीव सृष्टीचं वर्गीकरण गट व उपगटांमध्ये कसं केलं आणि त्यांनी कोणते निकष लावले, आणि त्याचप्रमाणे पंचसृष्टी वर्गीकरणामध्ये कशा प्रकारे सजीवांचं वर्गीकरण केलं जातं ते आपण या 4 स्लाइड्समध्ये शिकलो. आता पुढल्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत की ह्या सृष्टी ज्या आपण पंचसृष्टी वर्गीकरणामध्ये बघितलेल्या आहेत त्यांचा अभ्यास कसा करावा. धन्यवाद.